हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्या आणि पौर्णिमा तिथींना काहीतरी खास विशेष महत्त्व असतं. अमावस्या पौर्णिमा तिथींचं कालचक्र सुरूच असतं. सध्या श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि दरवर्षी याच नारळी पौर्णिमेच्या दिवशी आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते. भाऊ देखील तिच्या रक्षणाचे वचन देत असतो. तर यावर्षीचा रक्षाबंधनचा सण हा 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. नारळी पौर्णिमा 27 ऑगस्ट रोजी आहे आणि रक्षाबंधन 28 ऑगस्ट रोजी आहे. तर दरवर्षी रक्षाबंधनाच्या वेळेस आपण भद्राकाळ हा शब्द ऐकतो. तर जेव्हा भद्राकाळ असतो त्या काळामध्ये राखी बांधली जात नाही. त्यामुळे शुभमुहूर्तावरच बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत असते. परंतु यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणाचं देखील सावट आहे असं ऐकायला येते. त्यामुळे थोडासा गोंधळ निर्माण झालेला आहे की राखी नक्की कधी बांधावी, चंद्रग्रहणाचं सावट आहे मग सुतक काळ वगैरे कसा धरायचा. तर अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त देखील सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. रक्षाबंधनाच्या दिवशी पंचक आणि भद्राचे सावट 27 ऑगस्टला दुपारी 1:36 असणार आहे. रक्षाबंधन 28 तारखेला आहे आणि पंचक संपूर्ण 5 दिवस चालतो. त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी पहाटे 3:24 पंचक संपणार आहे. 27 तारखेपासून तर 1 सप्टेंबरपर्यंत पंचक असणार आहे. श्रावण पौर्णिमा 27 ऑगस्टपासून सुरू होईल आणि भद्रा रात्री 9:29 राहील. त्यामुळेच यावर्षीचं रक्षाबंधन हे 27 ऑगस्टला साजरं न करता 28 ऑगस्टला साजरं करायचं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न तयार झालेला आहे की पंचकामध्ये राखी बांधावी की नाही, कारण कोणतंही शुभकार्य पंचकामध्ये केलं जात नाही. शुभकार्य जरी पंचकामध्ये केले जात नसले तरीही पूजा, धार्मिक कार्य या गोष्टी करण्यावर बंदी नसते. पंचकामध्ये पूजा, जप, तप यांच्यासारखी सर्व कामे केली जातात. पंचक गुरुवारपासून सुरू होत आहे. गुरुवारपासून सुरू होणारा पंचक हा सामान्य मानला जातो. त्यामध्ये तुम्ही चांगले कामं करू शकतात. त्यामुळे कोणत्याही प्रतिकूल परिणाम तुमच्यावर होणार नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी शताब्दी नक्षत्र राहील आणि रक्षाबंधन हे शताब्दी नक्षत्रात असणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी न करता शुभमुहूर्तावरती रक्षाबंधनाच्या दिवशी 28 ऑगस्ट 2026 रोजी राखी बांधू शकता. नारळी पौर्णिमेच्या दिवशी अर्थात रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. तर चंद्रग्रहणाचा परिणाम आपल्यावरती होईल का? चंद्रग्रहणाच्या दिवशी राखी बांधू शकता का? हे चंद्रग्रहण जे आहे ते आपल्याकडे भारतामध्ये दिसणारच नाही. त्यामुळे जो सुतक काळ असतो तो आपल्याला पाळण्याची गरज नाही. जिकडे ते चंद्रग्रहण दिसणार आहे तिकडे तो सुतक काळ पाळला जाईल. त्यामुळे चंद्रग्रहणाचा जो सुतक काळ असतो जो साधारणपणे चंद्रग्रहण होण्यापूर्वी 9 तास अगोदर लागतो, तर तो काळ आपल्याला पाळण्याची गरज नाही. चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम रक्षाबंधनावरती होणार नाही. त्यामुळे आपण रक्षाबंधनाचा सण साजरा करू शकता. रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त, राखी बांधण्याची शुभ वेळ आपण आता जाणून घेऊया. तर यंदाची पौर्णिमा तिथी 27 ऑगस्ट 2026ला सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्ट 2026ला सकाळी 9:47 राहणार आहे. पंचांगकर्त्यांच्या माहितीनुसार 28 ऑगस्टचा संपूर्ण दिवस रक्षाबंधनाचा असणार आहे. त्यामुळे पौर्णिमेची तिथी जरी समाप्त झाली तरी दिवसभरात कधीही आपण भावाला राखी बांधू शकतो. त्यामुळे 28 ऑगस्टला चंद्रग्रहण, पंचककाळ अशी कोणतीही भद्राकाळ अशी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नाही. 28 ऑगस्टला दिवसभरात कधीही आपण आपल्या भावासाठी राखी बांधू शकतो. रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्याचा, प्रेमाचा आणि विश्वासाचा सण असतो. या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधत असतो. तर राखी बांधताना बहिणींनी शक्यतो लाल, पिवळ्या, भगव्या
धाग्यातली जी राखी असते ती भावासाठी खरेदी करायची आहे. आता भावासाठी राखी कशी खरेदी करायची, औक्षण कसं करायचं, औक्षणाच्या ताटात कोणत्या वस्तू पाहिजे याबद्दलची माहिती सांगणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. तुम्ही यूट्यूबला नाशिककर कोमल असं सर्च करून पुढे तुम्हाला जो विषय पाहिजे असेल, म्हणजे औक्षणाचं ताट कसं तयार करायचं, कोणत्या वस्तू ठेवायच्या, कोणते नियम पाळायचे, कोणत्या चुका करायच्या नाही, अशी सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्रग्रहणाचं सावट आहे, मग राखी बांधावी की नाही, भद्रा काळ केव्हा आहे, पंचक काळ आहे, मग राखी बांधावी की नाही, राखी कधी बांधायची, अशी सगळी माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. रक्षाबंधनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.